नमस्कार, मी स्मिता क्रिएटिव्ह चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आता मी इथे बनवते केळीचं पान. तर त्यासाठी मी इथे घेतला 13.5 इंच लांबी आणि रुंदीने 9.5 इंच कपडा घेतला. हा कपडा डबल आहे, डबल फोल्ड करून घेतला आणि खाली ठेवलं अस्तर आणि वरती 2 कपडे ठेवले. आता मी हा जो कपडा आहे तो हा एक अस्तरसाठी वापरणार आहे आतमध्ये, आणि हा दुसरा जो घेतला आहे डबलच आहे, डबल फोल्ड केलेला कपडा आहे. ह्याला मी मागची साईड लावणार आहे. आणि हे जे माझ्याकडून तोरणाचा कपडा होता, माझ्याकडे तोरण करून उरलेला कपडा होता, तर ह्याला बॉर्डर काय नाही आहे, तर असा फिनिशिंगवाला कपडा आहे हा. तर मी तो घेतला आहे आणि मग नंतर ह्याला मी लेस लावून दाखवणार आहे. तर मी आता हे याच आकाराने आखून घेते आधी इकडून. हे पानाच्या आकाराचा मी आखून घेतला. माझ्याकडे इथे केळीचं पान होतं म्हणून याच्या मापानेच मी तयार करतो. काढून घेते. सर्व चौकोनी तुकड्यामध्येच कापून घेते. कापून घेतलं इकडे. आता इथे सिलाई करून घेते. खाली मी अस्तरवाला कपडा ठेवला आहे, पुन्हा आपलं फिनिशिंगवालं कापड ठेवलं आहे आणि पुन्हा वरून मी हे जे माप करून घेतलं त्याचा अस्तरचा कपडा माप ठेवला आहे, अस्तरचा. आणि त्याच्यानंतर मग इकडे शिलाई करून घेते चारी बाजूने. तर इथे 2 बाजूने शिलाई करून घेते. हा जो वरचा कपडा आहे ना, तो एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा. वरती कमी पडला नाही पाहिजे. शिलाई मारून घेतली मी. आता हे जे बाजूचा आहे तो कापून घेतो. इथे कापून घेतला. इथे शिलाईच्या बाहेरून मी थोडंसं कट मारून घेतो. तर ओपन ठेवलं आहे आपण, तिथून हे 2 भाग आपण एकत्र करायचे आणि उलटं करून घ्यायचं. हे उलटं करून झालं. हे फिनिशिंग साईड आणि हे साधे अस्तरचा कापड, आणि याच्यामध्ये पण एक अस्तरचा कपडा आहे. आता इथे जिथून आतमध्ये अस्तर आहे त्याच्यावरती हा जो फिनिशिंग कपडा आपला आहे तो ठेवायचा असा, आणि त्याच्यावरती असा हा कपडा फोल्ड करून ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची.
तर पूर्ण शिलाई मारून घेतलेली.